यानंतर आता आपण थेट अंतरवाली सराटीमध्ये जाऊया, जिथे मनोज जरांगे बोलतायत. काय नाही की आपल्याला एक पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होऊ शकतं बा. जसं मागे ईशीबीशीची वेळ झालं, पोरांनी परीक्षा दिल्या, निवड झाल्या, नियुक्त्यासाठी 3-4 वर्ष झाले पोरं लढते. 3-4 वर्ष हेच उद्या बघायला जर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडोंची, मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे, ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना अंमलबजावणी करणे. यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवन उद्या एक मतानं लढायचं. तुम्ही जर याच्या विरोधात बोलले 50% वर द्या खालचं द्या तर तुम्ही 100% मराठा विरोधी आहेत. मराठ्यांनी चूक केली तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे. आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयात. तुम्ही ओबीसी आरक्षण 50% आतून बोलावं, वरचं एकाही आमदार महोदयाने मंत्री महोदयाने बोलू नये, ही मराठ्यांची भावना आहे. तुमच्या सांगण्यावरून असं वाटतंय की 20 तारखेनंतरची दिशा आहे ती लोकप्रतिनिधी विरोधात असणार आहे. आता ती 21ला ठरल. संभाजीराजे छत्रपती असं म्हणतात, म्हणजे उद्यावर अधिवेशन आलेलं आहे आरक्षणासाठी, ते म्हणतात की सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे आरक्षणाच्या प्रश्नासाठी. आता काही लय वेळ दिलाय आपण, 6 महिन्याचा वेळ दिलाय. राजे पण साक्षीदार आहेतच ना. 6 महिन्याचा वेळ म्हणजे हा लय झाला. आणि नुसता सगळे स्वर एकट्या शब्दासाठी 3.5 महिने झाले. हा लय वेळ झाला. किती अंत बघावा सरकारनं या समाजाचा. समाज नाही सोडत. आता काय असतं, परत त्यांना मर्यादा आहे तसं समाजाला बी मर्यादा आहे. ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय, त्या मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे. आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही, वेगळं बोलतो. मराठ्यांना उद्या, मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि 50%च्या आतच बोलावं लागणार आहे. ते जर नाही बोलले आणि ते जर 50%च्या वर बोलले तर त्याचा अर्थ असा, मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी. दादा एक आहे की मराठ्यांचं सामाजिक आंदोलन यापूर्वी अनेकदा उभं राहिलं होतं आणि तुम्ही एक हाती आता तुम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून सलग करता. पण त्यामुळे आतापर्यंतच्या सगळ्या या परिस्थितीवर, आंदोलनावर राजकीय समीकरणं काही बदललेली नाहीत आणि त्यामुळे मराठ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, हे आतापर्यंतचं समोर आले. एकही राजकीय पक्ष किंवा प्रस्थापित नेता मराठ्यांची बाजू मांडत नाही. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय, असा एक साधा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतो. तेच सांगितलं मी आता की सर्वसामान्य करोडो मराठ्यांना असं वाटतं, ज्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना आम्ही मोठं केलं त्याने आमच्या मागणीप्रमाणे बोलावं. आणि जर ते उद्या ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण हे सगळ्या स्वराची अंमलबजावणी करावं ह्या बाजूने जर बोलला नाही तर तो मराठा विरोधी उद्यापासून धरला जाणार आहे. आमचा असला तरी त्याला पर्याय नाही. तुम्हाला आमचं म्हणून बोलाले, आमचं म्हणून ऐश्वर्य, आमचं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आहे. आमच्याच पोरांची प्रतिष्ठा आणि आमच्याच जातीच्या गोरगरिबांची प्रतिष्ठा संपायला लागली, तुम्ही मराठा विरोधी. तुम्ही उद्या अधिवेशनानंतर नावासकट महाराष्ट्राच्या जनतेसमोर, मराठ्यांसमोर सांगणार का की हे 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 मराठा विरोधी आहेत आणि या पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी त्यांच्या सोयीनं निर्णय घ्यावा किंवा काय बोलावं? हे म्हणायची गरजच नाही. सगळ्या पक्षातले आमदार महोदयांनी मंत्री महोदयांची जबाबदारी आहे गोरगरीब मराठ्यांची मागणी 50%च्या आतून आहे, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी या बाजूनच बोलावं. कारण यांचा, या जनतेचा, गोरगरीब मराठ्यांचा तुमच्यावरती अधिकार आहे. कारण तुम्हाला त्यांनी काहीतरी घडवलंय गोरगरिबांनी. त्यांच्या पोराच्या बाजून जर उद्या बोलला नाहीत तर तुम्ही मराठाच विरोधी आहेत आणि आरक्षण सुद्धा विरोधी आहे. याचा सरळ सरळ उद्या मराठी अर्थ काढणार आहे. आमची मागणी आहे, तुम्ही दुसरी कसं काय करता? ती सांगितली कुणी करायची? 3 लोकांनी आणि लागतंय 150 जणाला. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका. करोडो मराठ्यांची मागणी 50% जातून ओबीसीतून आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांची सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याची अंमलबजावणी करणे, याच्याच बाजूने बोलावं. तुम्ही म्हणतात 50%च्या वरचं द्या, वेगळं द्या, स्वतंत्र द्या, मराठ्याला वेगळं आरक्षण, याला नको धक्का आणि त्याला नको धक्का. धक्क्यान धुक्क्याचा काय संबंध रे? तुम्हाला काय करा धक्क्याचं? तुम्हाला काय करायचं? मराठ्यांचा अधिकार आहे तुमच्यावरती, तुम्हाला बोलावं लागणार आहे. आम्ही तुम्हाला काय बोलणार नाहीत काय नाहीत, पण मग उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत, मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत, मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात या विरोधी आहेत.
तुमचा विरोधी बाकी. उद्या ओबीसी नेते एकवटून विरोध करतील. ते काय धरलेलं आहे पहिल्यापासूनच 70 वर्ष 75 वर्षापासून. आज थोडं किमान त्याची तरी त्यांना विरोध करण्यापेक्षा मी ह्या मताचा आहे त्यांचा आदर्श आमदार महोदयाने मंत्री महोदयाने घ्यावा. किमान ते जाण तरी ठेवतात ओबीसीच्या बांधवांची, बोलतात तरी. तुम्ही थोडी तरी जाण ठेवा. आता शेवटचा टप्पा आहे मराठ्यांच्या लेकरासाठी. म्हणजे तुम्हाला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे का की मंत्री छगन भुजबळ हे जसं ओबीसीची बाजू मांडून लढतायत तसं सगळ्या आमदारांनी एकवटून, मराठा आमदारांनी एकवटून लढावं सभागृहात? का लढू नये हा प्रश्न आहे आमचा गोरगरीब मराठ्यांचा. का जर नोंद सापडली, समजा आमची जमिनीचा 7/12 सापडलाय आणि आमचा आधार उदाहरणार्थ तुम्ही आमदार महोदय मंत्री महोदय तुम्ही का म्हणू नये की याचा 7/12 सापडला त्या गोरगरीबावर अन्याय होतं त्याची जमीन त्याला दी? का म्हणू नये तुम्ही? आम्ही खोटं मागतो तुम्हाला? मंत्री महोदय मराठ्यांच्या आमदार महोदयांनी पक्ष सोडून सरळ सांगावं कुणबी नोंदी सापडलेल्या त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. आम्ही ओबीसीच्या विरोधात नाही, तुम्हाला धक्का बी लागत नाही हेही बोलावं. पण त्यांचा हक्काचं आहे ते आणि ज्या नोंदी सापडल्या नाही त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा देण्याचं सरकारनं कबूल केलंय. तुम्ही का देत नाहीत? हे सगळे आमदार मंत्री महोदयांनी का बोलू नये मराठ्यांच्या बाजूनं? मराठ्यांनी ठेका घेतलाय काय? आम्ही त्यांची प्रतिष्ठा वाढवायची आणि आमचे पोरं बरोबर करायचं आम्ही ठेका घेत चाललाय तुम्हाला मोठं करून. मग तुम्हाला मोठं करायचं आमचे पोरं मोठे व्हावं म्हणून. तुम्ही आमचे पोरं मोठे न होऊन देता, उलट खड्ड्यात घालायला लागले. आम्ही मागणी एक सांगतो तुम्ही तिसरी मागता. उद्या अधिवेशनानंतर मनोज जरांगे पाटील हे आता आंदोलनावर पुढचा टप्पा किंवा आंदोलनाबाबत पुढचं पाऊल टाकणार नाहीत असा एक आशावाद सरकारच्या समोर आहे, असं एक सरकारने गृहीत धरलं असावं. चांगला आशावाद आहे त्यांचा, स्वागत आहे त्यांच्या आशीर्वादाचं. कारण ते उद्या बहुतेक अंमलबजावणी करणार आहे सगळ्या सोयऱ्यांची. मग का चांगला निर्णय आहे त्यांचा. समाज डोक्यावर घेऊन नाचून उद्या दिसून त्यांना महादिवाळीचं गुलाल किती पडतो त्यांच्या टाकोऱ्यावर. नसता 21ची तयारी केली आम्ही आंदोलनाची. अच्छा, हो. सोयऱ्यांच्या संदर्भातल्या आंदोलनाची तयारी रेडी झाली. शिवजयंती दिवशी का खोटं बोलावं? शिवजयंती दिवशी का खोटं बोलावं? बाकीचं 21ला सांगा तयारी केली आम्ही. जर आम्हाला 20ला तुम्ही अंमलबजावणी नाही केली तर 21च्या नंतर आंदोलन काय तयारी केली आहे. आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. दादा, उदयनराजे भोसले असे म्हणालेले आहेत की आता आर्थिक निकषावरच आरक्षण पाहिजे. मी सांगितलं ना आत्ताच की मी तिन्ही राजगादींना खूप मानतो. त्यामुळे त्यांच्यावरती मी कधीच बोलत नाही, कारण मी खऱ्यानेच आदर करतो, तोंडापुरता नाही. 20 तारखेनंतर तुमच्या आंदोलनाची दिशा बदलणार आहे. मग हे उपोषण त्या दिवशी सुटलं जाणार आहे. ते आता आम्ही समाज ठरवणार 20ला काय होत. आता तुम्ही फक्त बघत राहा. सरकारनं फक्त एवढी वेळ सगळे आमदार महोदयाने मंत्री महोदयांनी मराठा समाजाच्या मागणी कडून बोलावं ही मात्र आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. एवढे वेळेस तुम्हाला संधी आहे गोरगरिबाचं कल्याण करायची आणि आम्हाला असे तुम्ही बोलताल. नसतं आमची मागणी ओबीसी आरक्षणातून 50% आतून आणि तुम्ही जर वेगळी केली, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचे विरोधी आहेत, मराठा विरोधी आहेत आणि मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात म्हणून तुम्ही कडाडून विरोधी आहेत हे ग्राह्य धरलं जाईल. सामान्य मराठा आम्ही आमच्या ताकदीवरती लढून मग मिळू. पाटील सर, 21 तारखेचं आंदोलन जे असणार आहे त्याविषयी तुम्ही माहिती देत नाही आहात, पण आतापर्यंत तुम्ही सातत्याने म्हणत होता की शांततेतच आंदोलन होणार. 21चं सुद्धा शांततेतच असणार आहे का काही आक्रमक पवित्रा पाहायला मिळणार? ते 21ला ठरवलं सगळं. चलो, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.